खालचा पाय सरळ करून घ्या, दोन्ही पायांची हालचाल करून घ्या. डावा पाय जवळ घ्यायचाय, उजवा पाय जवळ घ्यायचाय, चवड्यावर येऊन दंड स्थितीमध्ये यायचंय, चटईच्या एका टोकावर यायचंय. वॉर्मअप किंवा सूर्यनमस्कारापासून आपण सुरुवात करणार आहोत. दोन्ही पाय जुळलेले, गुडघे जुळलेले, दोन्ही हातांचे तळवे छातीच्या समोर जुळलेले नमस्कार स्थितीमध्ये कोपर एका सरळ रेषेमध्ये. एक संत श्वसन चालू द्यायचंय. 2 श्वास घे, दोन्ही हात वर न्या, ताणून द्या, मान ताणून द्या, छताकडे बघा, मागे वाकायचे. श्वास सोडत कमरेतून खाली हस्तपादासन. श्वास घेत डावा पाय मागे, दोन्ही हातांचे तळवे समोरच्या पायाच्या तळव्याच्या बाजूला टेकलेले, गुडघा 90 अंशाच्या कोनामध्ये वाकलेला समोरचा. मागचा पाय भरपूर मागे टाळून द्यायचा. जर समजा गुडघा 90 अंशाच्या कोनात राहत नसेल, हात पुढे असतील, पायाजवळ आणा, मागचा गुडघा टेकवून घ्या आणि गुडघा समोरचा 90 अंशाच्या कोनात आणा. मागचा गुडघा उचलून घ्यायचा. त्यानंतर श्वास रोखत उजवा पाय मागे, प्लँक पोझिशन. श्वास सोडत अष्टांग स्थिती, गुडघे टेकवा, छाती टेकवा, हनुवटी टेकवा किंवा कपाळ टेकवा. होल्ड. कंबर उचलून घ्या. श्वास घेत भुजंगासन. कोपर सरळ, डोकं खांदे छातीवरती उचलायची. श्वास रोखत पर्वतासन. कंबर वरती उचलून घ्या, मागे रेटून द्या, टाचा टेकवा, हनुवटी कंठकुपामध्ये टेकवा, दंड ताणून द्या. जो पाय नंतर मागे नेला होता तो आता आधी पुढे आणायचा. उजवा पाय मागे नेला होता, उजवा पाय पुढे आणायचा, समोर बघायची. श्वास सोडत डावा पाय पुढे आणायचा, हस्तपादासन. श्वास घेत कमरेतून सरळ मागे वाकायचे. आता श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली, सूर्यनमस्कार पूर्व स्थिती. 1 2 3, उजवा पाय मागे, 4, डावा मागे, 5, अष्टांग स्थिती, 6 7 8. आता डावा पुढे, 9 10 11 12. 1 2 3, डावा मागे, 4, उजवा मागे, 5, अष्टांग स्थिती, 6, भुजंगासन, 7, पर्वतासन, 8, उजवा पुढे, 9, डावा पुढे, 10, कमरेतून सरळ, 11, दोन्ही हात बाजूने खाली, 12. 1 2 3, उजवा मागे, 4 5 6 7 8 9 10 11 12. 1 2 3, उजवा मागे, 4 5 6 7 8, डावा पुढे, 9 10 11 12. 1 2 3, उजवा मागे, 4 5 6 7 8, डावा पुढे, 9 10 11 12. 1 2 3, उजवा मागे, 4 5 6 7 8, उजवा पुढे, 9
10 11 12 1 2 3 कंटिन्यू डावा मागे उजवा मागे अष्टांग स्थिती भुजंगासन पर्वतासन उजवा पुढे डावा पुढे कमरेतून सरळ सूर्य नमस्कार पूर्व स्थिती 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 करायचे अजून 2 सूर्यनमस्कार 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 शेवटच्या सूर्यनमस्कारात प्रत्येक स्थितीत अर्धा मिनिट थांबणार आहोत 30 सेकंद 1 सूर्यनमस्कार पूर्व स्थिती नमस्कार स्थिती संथ श्वसन चालू द्या वाढलेली श्वासाची गती कमी करा संथ श्वसन चालू द्यायचंय 2 ला श्वास घेत दोन्ही हात वरण्या आणि मागे ताणून द्या मान ताणून द्या पाठीचा मणका उलटा वाकला जाणार आहे मनशुद्धी होणार आहे पाठीच्या मणक्यातली कंबर पुढे ढकलून द्यायची अँड होल्ड धरून ठेवायचं आहे अर्धा मिनिट शेवटची 15 सेकंद राहिली आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 9 8 7 6 शेवटची 5 सेकंद 4 3 2 आणि 1 कमरेतून सावकाश खाली वाकायचं गुडघे सरळ दोन्ही हाताचे तळवे जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा आणि आता धरून ठेवायचे हे आसन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 9 8 7 6 5 4 3 2 1 शेवटची 10 सेकंद 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 दोन्ही हातांचे तळवे खाली जमिनीला टेकवून डावा पाय मागे न्या समोरचा गुडघा 90 अंशाच्या कोनात समोर बघा कोपर सरळ कंबर खाली दाबून द्या अँड होल्ड गुडघा ज्यांना टेकवायचा मागचा गुडघा टेकवू शकता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 9 8 7 6 5 4 3 2
शेवटची 10 सेकंद. 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश मागचा गुडघा टेकवायचा आहे. कंबर वरती उचलून घ्या. पुन्हा मागचा गुडघा उचलून घ्या आणि मग पाय मागे न्या. प्लॅंक पोझिशन. होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 9 8 7 6 5 4 3 2 1 2 3 4 5. शेवटची 5 सेकंद. 6 7 8 9 आणि 10. गुडघे टेकवा. कंबर मागे खेचून छाती टेकवा. हनुवटी टेकवा. अष्टांग स्थिती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 9 8 7 6 5 4 3 2 1 2 3 4. शेवटची 5 सेकंद. 6 7 8 9 आणि 10. भुजंगासन. कंबर खाली दाबून द्या. कोपर सरळ. डोकं खांदे छातीवरती उचला. खांदे मागे खेचून घ्या. 1 2 3. छताकडे बघायचंय. मान ताणून द्या. 4 5 6 7 8 9 10. 9 8 7 6 5 4 3 2 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. बोट टेकवायची पायाची. कंबर वरती उचलायची. वरती रेटून द्यायची. टाचा टेकवा. हनुवटी कंठकुपामध्ये टेकवा. दंड ताणून द्या. अँड होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 9 8 7 6 5 4 3 2 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आता जो पाय आधी मागे नेला होता तो नंतर पुढे आणायचा आहे. उजवा पाय पुढे आणा. दोन्ही हाताच्या तळव्याजवळ टेकवा. अँड होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 9 8 7 6 5 4 3 2 1 2 3. शेवटची 10 सेकंद. 4 5 6 7 8 9 आणि 10. डावा पाय श्वास सोडत पुढे आणा. हस्तपादासन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 9 8 7 6 5 4 3 2 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. श्वास घेत दोन्ही हात बाजूने वर. कमरेतून सरळ आणि मागे वाका. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. श्वास सोडत सावकाश दोन्ही हात बाजूने खाली आणा. सूर्यनमस्कार पूर्व स्थिती आणि सोडायचे. सूर्यनमस्कार पूर्व स्थिती. दोन्ही हातांची रिंग फिंगरचे टोक आणि अंगठ्याचे टोक टेकून घ्या. पायांमध्ये अंतर घ्या. मान ताणून द्या. दोन्ही हात खाली सरळ. अँड नॉर्मलाइज युअर ब्रेथ. संत श्वसन चालू द्यायचंय.
आलेला ताण घालवून टाकायचा आहे. छान वॉर्मअप झालेलं आहे आपलं. आता याच्यानंतर पुढची जी आसनं करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला बॉडी वॉर्म आहे. आपण ते सगळी आसनं करू शकतो. पायांमध्ये भरपूर अंतर घ्या. जेवढं तुम्हाला अंतर घेता येईल तेवढं अंतर घ्यायचंय. उजव्या पायाची बोटं उजव्या दिशेला वळवा. त्रिकोणासन करणार आहे आणि परिवर्त त्रिकोणासन करणार आहे. डाव्या पायाची बोटं समोरच्या दिशेने, उजव्या पायाची बोटं उजव्या दिशेला वळवा. कमरेतून सावकाश खाली वाकायचे. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. कमरेतून सावकाश खाली वाका. हात जमिनीला टेकत नसेल पाय पकडा आणि जी काही स्थिती घेतली तिथे स्थिर राहा. आता वरचा हात डोक्याकडे न्या. त्रिकोणाकृती शरीराची झाली पाहिजे. होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अर्धा मिनिट आपण धरून ठेवणार आहोत. 10 9 8. मान उचलून घ्या. 7 6 5 4 3 2 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. सावकाश दोन्ही हात जागेवर. कमरेतून सरळ व्हायचे. उजव्या पायाची बोटं समोर वळवा. डाव्या पायाची बोटं डाव्या दिशेला वळवा. सावकाश कमरेतून साईडने वाकायचे. साईड स्ट्रेच आला पाहिजे. समोर झुकायचे नाही. साईडने वाकायचे. जायचंय खाली आणि धरून ठेवायचे. जी काही स्थिती घेतली ती. डोंट हेज, डोंट ओव्हर स्ट्रेच. हात डोक्याकडे न्या वरचा आणि होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 9 8 7 6 5 4 3 2 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. सावकाश हात खांद्याच्या सरळ रेषेत. कमरेतून सरळ व्हायचे. डाव्या पायाची बोटं समोर वळवून घ्यायची. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या वर वरती ताणून द्या. ताडासन करा. दोन्ही पायांमध्ये 2 फुटाचं अंतर घ्या. टाचा वरती उचलून घ्या. पाठीचा मणका वरती खेचून घ्या. टाचा खाली टेकवा, उचला, टेकवा, उचला आणि आता टाचा खाली टेकून द्या. मणका वरती खेचा. समोर बघा. खेचा वरती. समोर बघा. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली घ्यायचे. वृक्षासन करून घेणार आहोत. आधी दोन्ही पाय जुळवून घ्या. उजव्या पायाचा तळवा डाव्या मांडीला टेकवायचा आहे. उजवा पाय गुडघ्यात फोल्ड करून उजव्या पायाचा तळवा डाव्या मांडीला टेकवा. एका बिंदूवर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला तोल व्यवस्थित सांभाळता येणार आहे. आणि श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या वर नमस्कार स्थितीमध्ये न्या. वृक्षासन कॉन्सन्ट्रेशन एक्सरसाइज तोलात्मक आसन आहे. करायचं एका बिंदूवर लक्ष केंद्रित करा. तोल सांभाळला जात नसेल भिंतीचा आधार घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 9 8 7 6 5 4 3 2 आणि 1. श्वास सोडत सावकाश दोन्ही हात बाजूने खाली. पाय जागेवर. दुसऱ्या बाजूने करणार आहोत. 20 सेकंद आपण हे आसन पकडणार आहोत. दुसऱ्या बाजूने करायचंय. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या वर नमस्कार स्थितीत न्यायचे. 1 होल्ड. 2 3 4 5 6 7 8 9 10 9 8 7 6 5 4 3 2 आणि 1. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने सावकाश खाली. पाय जागेवर. परिवर्त त्रिकोणासन करणारे. आता आपण बऱ्याच दिवसापासून बऱ्याच छोट्या छोट्या हालचाली करून करून इलॅस्टिसिटी वाढलेली आहे. आपले स्नायू मजबूत झालेले. त्याच्यामुळे आपल्याला जो सर्वांगीण योगाभ्यासाकरता जी आसनं गरजेची आहेत, जी महत्वाची आहेत, ती आपण आज करतो आहोत आणि ती तुम्हाला जमणार आहेत असा मला विश्वास आहे. करायचंय. दोन्ही पायांमध्ये भरपूर अंतर घ्या. उजव्या पायाची बोटं उजव्या दिशेला वळवा. डाव्या पायाची बोटं समोर.
उजवा गुडघा वाकवायचा आहे. उजवा गुडघा वाकवायचा आहे. कंबर खाली दाबून द्यायची. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत घेऊन मागची भिंत बघायची. मागची भिंत बघितल्यानंतर डावा पाय उजव्या गुडघ्याच्या पलीकडे, डावा हात उजव्या गुडघ्याच्या पलीकडे घेऊन अडकवायचा आहे आणि हाताचा तळवा जमिनीला टेकवून द्यायचा प्रयत्न करा. शक्य नसल्यास पाय पकडा. वरचा हात डोक्याकडे न्या आणि त्यानंतर समोरचा गुडघा म्हणजे उजवा गुडघा जो वाकवला तो सरळ करा. अँड होल्ड. परिवर्त त्रिकोणासन. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10 सेकंदच आपण धरणार आहोत. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत आणून कमरेतून सरळवायचंय. दुसऱ्या बाजूने करणार आहोत हेच आसन. उजव्या पायाची बोटं समोरच्या दिशेने, डाव्या पायाची बोटं डाव्या दिशेला वळवा. डावा गुडघा आधी वाकवा. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. मागची भिंत बघायची. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये आणून मागची भिंत बघा. विरुद्ध दिशेचा हात गुडघ्याच्या पलीकडे अडकवायचा आहे. कमरेतून खाली वाकायचंय. हाताचा तळवा जमिनीला टेकवून द्या किंवा पाय पकडा. वरचा हात डोक्याकडे न्या आणि मग गुडघा सरळ करा. परिवर्त त्रिकोणासन. होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. सावकाश हात खांद्याच्या सरळ रेषेत आणून कमरेतून सरळ व्हायचंय. कमरेतून आता खाली वाका. दोन्ही पायांची बोटं समोरच्या दिशेने. कमरेतून खाली वाका. होल्ड. गुडघे वाकवा. आता कमरेतून सरळ व्हा. पोझिशन ऑफ गॉडेस. पायाची बोटं बाहेरच्या दिशेने, टाचा आतल्या दिशेने. हाताची ध्यान मुद्रा, ज्ञान मुद्रा. कोपरातून हात वाकलेले. होल्ड. 1 2 3. अजून खाली न्या बैठका. 4 5 6 7 8 9 आणि 10. दंड स्थितीतले जी काही महत्वाची आसनं आहेत ती केलेली आपण बैठक स्थितीमध्ये जाणार आहोत. दोन्ही पाय जुळवून घ्यायचे. चवड्यावर जायचे. गुडघे पकडायचे. होल्ड. नॉर्मल ब्रीदिंग चालू द्या. संत श्वसन चालू द्यायचंय. पोटावर जाणार आहोत आता. अतिशय महत्वाचं आसन आहे. इन्शुलिनचा फ्लो रेग्युलर होतो. हार्मोन्स इम्बॅलन्स कमी होतो. गुडघे पोटावर दाबून द्यायचे. छाती न दाबता पोट दाबून द्या. अँड होल्ड. पायांचे तळवे टेकत नसतील पायात अंतर घ्या. टच युअर कंप्लीट सोल. दोन्ही हात समोर टेकून द्यायचे. डावा पाय मागे घ्यायचा आहे. उजवा पाय मागे घ्यायचा. विपरीत शयन स्थितीमध्ये जायचे. दोन्ही हात शरीराच्या लगत सरळ. जो काही ताण आलेला आहे तो मकरासनामध्ये घालून टाकणार आहोत. दोन्ही पायांमध्ये भरपूर अंतर घ्या. हातांची कडी डोक्याच्या वर नेऊन टेकवा. मान सोयीस्कररित्या कलती करून घ्या. डोळे अलगद मिटून घ्या. शरीराचा जास्तीत जास्त भाग जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. पायाची बोटं बाहेरच्या दिशेने, टाचा आतल्या दिशेने. मकरासन. आलेला ताण हलवून टाकायचा मकरासनामध्ये. ज्याप्रमाणे मगर चिखलात पोहलेली असते त्याप्रमाणे शरीराची अवस्था होते. म्हणून या आसनाला मकरासन म्हटलं जातं. धरून ठेवायचे हे आसन. संथ श्वसन चालू द्यायचंय. वाढलेली श्वासाची गती कमी करायची. मकरासन सोडणार आहोत. मान सरळ करून घ्या. दोन्ही पाय जुळवून घ्या. दोन्ही हात शरीराच्या जवळ सरळ. दोन्ही हातांचे तळवे. भुजंगासन करणार आहोत आपण आता पुढे जाऊन. त्याकरता दोन्ही हातांचे तळवे छातीच्या बाजूला आणून टेकवा. छातीच्या बाजूला आणून टेकवा. कोपर शरीरालगत. कोपरात हात वाकलेले. डोकं खांदे छाती श्वास घेत वरती उचलायचे. कोपर सरळ करायचे. कंबर खाली दाबून द्यायची. मांड्या जमिनीला टेकलेल्या असू द्या. कंबर खाली दाबा. पोटावर ताण येणारे. खांदे मागे खेचून घ्या आणि मान ताणून द्या. छताकडे बघा. 1 2
3 4 5 6 7 8 9 10 9 8 7 6 5 4 3 2 1 आणि सावकाश श्वास सोडत खाली जा. पोट टेकवा, छाती टेकवा, हनुवटी टेकवा अँड रिलॅक्स. दोन्ही हात शिराच्या जवळ सरळ. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये फोल्ड करायचे. गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचंय 1 ते 1.5 फूट अंतर. गुडघ्यांमध्ये 1 ते 1.5 फूट अंतर घ्या. दोन्ही हातांनी घोटा पकडा. धनुरासन करणार आहोत. दोन्ही हातांनी घोटा पकडायचा आहे. पायाचा तळवा न पकडता घोटा पकडा. तुम्ही फूट पकडला, पायाचा तळवा पकडला तर अँकल इंजुरी होऊ शकते. होल्ड युअर अँकल. घोटा पकडा. नॉर्मल ब्रीदिंग चालू द्या. ज्यांना शक्य आहे, शक्य नसेल त्यांनी एक पाय पकडला तरी चालेल. हळूहळू तुम्हाला धनुरासन जमणार आहे. ज्यांना जमत नाहीये त्यांनी एक पाय पकडून धरून ठेवला तरी चालणार आहे. जी काही स्थिती आहे ती धरून ठेवायची आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही पायांचे घोटे पकडा. धरून ठेवा हे आसन. आता याच्यामध्ये प्रोग्रेशन म्हणजे पूर्ण धनुरासन करण्याकरता गुडघ्यांमध्ये अंतर 1 ते 1.5 फूट. दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर. श्वास घे. डोकं, खांदे, छाती वरती उचलायची. हातांनी पायाला आणि पायांनी हाताला रेटा द्यायचा आहे. अँड होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 9 8 7 6 5 4 3 2 1. श्वास सोडत सावकाश खाली जायचंय. पोट टेकवा, छाती टेकवा, हनुवटी टेकवा. दोन्ही हातांनी सावकाश घोटा सोडवा. दोन्ही पाय सरळ करून घ्या. दोन्ही हात शरीराच्या जवळ सरळ. संत श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. उजव्या कुशीवर जायचंय. उजव्या हाताने डोक्याला आधार द्यायचा आहे. डावा पाय वर उचलायचा आहे आणि जेवढा तुम्हाला वर धरता येईल त्या ठिकाणी धरायचा आहे. शक्य असल्यास पायाचं बोट पकडा अँड होल्ड. धरून ठेवायचंय आसन. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. सावकाश पाय खाली सावकाश न्यायचंय. डावा हात छातीच्या समोर टेकून द्या. उजव्या कुशीवर आहे मी, त्याच्यामुळे डावा हात येणार आहे माझ्या छातीच्या समोर. तुम्ही डाव्या कुशीवर असाल तर उजवा हात छातीच्या समोर आणून हाताचा तळवा टेकवायचा आहे. रेटा द्यायचा आहे. वरती उठायचंय. आता उजवा हात पण जमिनीला टेकून द्या. धरून ठेवा हे असं. कोपर वाकवा उजवा. पुन्हा सरळ करा. जवळ आणा हात म्हणजे तुम्हाला कमरेला ताण येईल. 1 2 3 4 आणि 5. आता याच्यातूनच दोन्ही पायांची कात्री करायची आहे. कंबर वरती उचलायची. 1 2 3 4 आणि 5. डाव्या कुशीवर जायचंय. आता डोक्याला आधार द्यायचा आहे. उजवा पाय वरती उचलून घ्या म्हणजे वरचा पाय उचलून घ्या. हात आणि हाताने पकडा. शक्य असल्यास घोटा किंवा पायाची बोट पकडा. डोक्याकडे पाय खेचून घ्या अँड होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. सावकाश पाय सोडवायचा आहे. उजवा हात छातीच्या समोर टेकवा. डोकं उचला, खांदे उचला, छाती उचला. डावं कोपर वाकवा. 1 सरळ करा. 2 3 4 5. पायांची कात्री करा. कंबर वरती उचला. रेटा द्या. 1 2 3 4 5. सावकाश पाठीवर यायचे म्हणजे बैठक स्थितीमध्ये यायचंय. बैठका टेकवा.
पाठ सरळ, दोन्ही हात वरती सरळ न्यायचे श्वास घेत. पश्चिमोत्तानासन करणार आहोत. श्वास सोडत कमरेतून खाली वाका. बघा आपण खूप कमरेतून खाली वाकण्याकरता खूप बऱ्याच प्रकारचा योगाभ्यास पण केलेला आहे, बऱ्याच हालचाली केलेल्या आहेत. एव्हा तुम्हाला घोट्यापर्यंत पाय पकडता येतील असं मला खात्री आहे. कमरेतून खाली वाका. जर खाली वाकता येत नसेल, किंचित गुडघे वाकून मग मांडीवर पोट दाबून द्या आणि मग पायाची बोटं किंवा पाय किंवा घोटा पकडा आणि मग सावकाश गुडघे सरळ करा आणि मग पश्चिमोत्तानासन. ज्यांना जमतंय त्यांनी कमरेतून खाली वाकायचंय. श्वास सोडत खाली जा, कमरेतून खाली वाका. पश्चिमोत्तानासन धरून ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 9 8 7 6 5 4 3 2 1 2 30 सेकंद. लास्ट 5 सेकंद राहिली आहे. 4 5 6 7 8 9 आणि 10. सावकाश कमरेतून सरळ व्हायचंय. दोन्ही हात पाठीमागे टेकून द्या. रिव्हर्स प्लँक. कंबर वरती उचला. हाताची बोटं समोरच्या दिशेने. कंबर वरती उचला. वरती रेटून द्या. होल्ड. सावकाश बैठका खाली आणा. खाली टेकून द्या. उजवा पाय गुडघ्यामध्ये फोल्ड करा. डाव्या पायाच्या पलीकडे उजव्या पायाचा तळवा आणून टेकवा. करेक्ट सूचना नीट ऐका. उजवा पाय गुडघ्यामध्ये फोल्ड करा. उजव्या पायाचा तळवा डाव्या पायाच्या पलीकडे आणून टेकवा आणि आता डावा पाय गुडघ्यात फोल्ड करून डाव्या पायाची टाच बैठकीजवळ आणा. बैठक टाचेवर टेकवायची नाहीये, बैठकीच्या बाजूला टाच असणार आहे. पायांचं फोल्डिंग झालं. आता हाताची स्थिती. उजवा गुडघा माझा वरती आहे. डावा हात उजव्या गुडघ्याच्या पलीकडे अडकवा आणि मग डावा हात उजव्या गुडघ्याच्या पलीकडे अडकवल्यावर डावा गुडघा पकडा किंवा उजव्या पायाचा घोटा पकडा. मागची भिंत बघा. उजवीकडून मागची भिंत बघा. उजवा हात पाठीमागून लपेटून घ्या. अर्ध मत्स्येंद्रासन करायचंय. पोट दाबलं जाणार आहे. पाठीच्या मणक्याला पीळ येणार आहे. हार्मोनल इम्बॅलन्स कमी होतो. पाठीच्या मणक्यातली मलशुद्धी होते. करायचंय. धरून ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. मान सरळ करायची. हात जागेवर. खालचा पाय डावा पाय आधी सरळ करा आणि मग उजवा पाय सरळ करा. दुसऱ्या बाजूने करणार आहोत हेच आसन. लक्षपूर्वक ऐकायचंय. डावा पाय गुडघ्यात फोल्ड करा. उजव्या पायाच्या पलीकडे डाव्या पायाचा तळवा टेकवा. गुडघा उचलून घ्यायचाय डावा. उजवा पाय फोल्ड करा. उजव्या पायाची टाच डाव्या बैठकीजवळ. बैठक त्याच्यावर टेकवायची नाही, फक्त बाजूला ठेवायची आहे टाच. उजवा हात वरती उचला. डाव्या गुडघ्याच्या पलीकडे अडकवायचा कोपर आणि जो खाली उजव्या पायाचा गुडघा आहे तो पकडा किंवा डाव्या पायाचा घोटा पकडा. तुम्हाला जास्त स्ट्रेच करता असेल, येत असेल, अजून स्ट्रेचिंग होत असेल, तुम्ही उजव्या पायाचा डाव्या पायाचा घोटा पकडू शकता. डावा हात पाठीमागून लपेटून घ्या. डावीकडून मागची भिंत बघा. होल्ड. 1 2 अर्ध मत्स्येंद्रासन. 3 4 5 6 7 8 9 10 9 8 7 6 5 4 3 2 आणि 1. सावकाश हात सोडवायचे आधी. हात जागेवर. खालचा पाय सरळ करायचा आधी, मग वरचा पाय सरळ करायचा. दोन्ही पाय सरळ करून घ्या. पद्मासन करणार आहोत.
दोन्ही पायांमध्ये भरपूर अंतर घ्यायचंय. उजवा पाय गुडघ्यात फोल्ड करायचा, त्याची टाच विरुद्ध दिशेच्या मांडीवर टेकवायची. डावा पाय फोल्ड करायचं, त्याची टाच विरुद्ध दिशेच्या मांडीवर टेकवायची. होल्ड. हाताची ध्यान मुद्रा, ज्ञान मुद्रा. पद्मासन पूर्ण. ध्यानात्मक आसन आहे, याच्यामध्ये आपला पाठीचा कणा पूर्ण ताठ सरळ राहतो, त्याच्यामुळे हे आसन ध्यानाकरता वापरलं जातं. पद्मासन. पद्म म्हणजे कमळाप्रमाणे आपल्या पायांची स्थिती होते, म्हणून याला पद्मासन म्हटलं जातं. सावकाश वरचा पाय सरळ करून घ्या, खालचा पाय सरळ करून घ्या. दोन्ही पायांमध्ये भरपूर अंतर घ्या. स्वस्तिकासन करणार आहोत. अजून एक ध्यानात्मक आसन आहे हे पण. उजवा पाय गुडघ्यात फोल्ड करायची, त्याची टाच जास्तीत जास्त जवळ आणायची. डावा पाय फोल्ड करायची. डावा पाय फोल्ड करायचा आहे. डाव्या पायाची टाच उजव्या पायाच्या टाचेवर आणून टेकवायची. या पद्धतीने दोन्ही टाचा एकावर एक. हाताची ध्यान मुद्रा, ज्ञान मुद्रा. यामध्ये पण पाठीचा कणा सरळ राहतो, पद्मासनापेक्षा थोडंसं कमी, पण हे पण आसन ध्यान करण्याकरता वापरलं जातं. ज्यांना पद्मासन नाही जमत त्यांनी स्वस्तिकासन म्हटलं जातं. याला स्वस्तिकासन घालायचंय. अँड होल्ड. संत श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. वरचा पाय सरळ करायचा, खालचा पाय सरळ करायचा. दोन्ही पायांची हालचाल करून घ्यायची. सहजासन करायचंय. आता दोन्ही पाय भरपूर अंतर घ्या. उजवा पाय फोल्ड करून जवळ घ्यायचा. डावा पाय फोल्ड करून त्याची टाच मांडीवर टेकवायची. सहजासन किंवा साधी मांडी घालणं म्हटलं जातं, याला म्हणतात सहजासन. पद्मासन किंवा स्वस्तिकासन हे दोन्ही जमत नसेल, साधी मांडी किंवा सहजासन घालायचंय आणि ध्यानाकरता बसायचंय. सगळी महत्वाची आसनं आपण आज करतो आहोत. वरचा पाय सरळ करून घ्या, खालचा पाय सरळ करून घ्या. दोन्ही पायांची हालचाल करून घ्या. दोन्ही पायांमध्ये भरपूर अंतर घ्या. उजवा गुडघा फोल्ड करायचा आहे. उजवा पाय गुडघ्यात फोल्ड करायचा आहे. डाव्या हाताने उजवी मांडी पकडा आणि मग उजव्या हाताने डाव्या पायाचं बोट पकडायचा प्रयत्न करा. होल्ड. धरून ठेवा हे आसन. सावकाश कमरेतून सरळ व्हायचंय. दुसऱ्या बाजूने करणार आहोत. डावा पाय गुडघ्यात फोल्ड करायचा आहे. उजवा पाय जास्तीत जास्त दूर नेऊन टेकवा. उजव्या हाताने डावी मांडी पकडा. डावा हात डोक्यावरून न्यायचा आहे, उजवीकडे वाकायचा आहे आणि उजव्या पायाची बोट पकडायची. होल्ड. धरून ठेवा हे आसन. 5 सेकंद धरूया आणि सावकाश श्वास घेत सरळ व्हायचंय. दोन्ही हात जागेवर, दोन्ही पाय सरळ करून घ्यायचे. दोन्ही पायांची हालचाल करून घ्यायची. पाठीवर जायचंय. गुडघे पकडायचे. रोल युअर बॅक. 1 2 3 4 आणि 5. पवन मुक्तासन करून घेणार आहोत. सगळ्यात महत्वाची काही आसनं आता पुढे जाऊन करणार आहोत आपण. लक्षपूर्वक सूचना ऐकायच्या. दोन्ही गुडघ्यांची घडी पोटावर दाबून द्या. पवन मुक्तासन. अन्नाचं पचन होतं, पचनक्रिया सुधारते. संत श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. आसन घेण्याची पद्धत सुरुवात कशा पद्धतीने आहे, लक्षपूर्वक ऐकायच्या सूचना आणि करायचंय. संत श्वसन चालू द्या. पवन मुक्तासन करून घ्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. अन्नाचं पचन होतं, पचनक्रिया सुधारते आणि पचन संस्थेचं कार्य सुधारलं की इतर संस्थांचं पण कार्य सुधारतं. दोन्ही हात शरीराच्या जवळ सरळ. दोन्ही पाय सरळ करून घ्या. उत्तान पादासन करणार आहोत. दोन्ही पाय सावकाश श्वास घेत वरती उचलायचे. कमरेतून वरती उचला 90 अंशाच्या कोनामध्ये. उत्तान पादासन. धरून ठेवा हे आसन. अशुद्ध रक्त हृदयाकडे वाहून नेण्यास मदत होते. आसन हे घेत असताना दोन्ही पाय सरळ कमरेतून वरती उचलायचे, गुडघ्यात न वाकवता, आणि धरून ठेवायचे 90 अंशाच्या कोनात. गुडघ्यात पाय वाकवू नका. धरून ठेवा
अशुद्ध रक्त हृदयाकडे वाहून नेलं जातं, हृदयाचं काम हलकं होतं, तुम्हाला रक्तप्रवाहाची जाणीव होणार आहे बघा, ती जाणीव करून घ्या. श्वास सोडत सावकाश पाय खाली न्या. संथ श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. पुढे जाऊन आपण सर्वांगासन करणार आहोत. याच्यातून प्रोग्रेशन किंवा पुढची आसनं आपण करणार आहोत. विपरीत करणी किंवा सर्वांगासन. सर्वांगासनाच्या अलीकडची स्थिती विपरीत करणी होते. सर्वांगासनामध्ये खांदे, बैठका आणि वरती टाचा एका सरळ रेषेमध्ये येणार आहे. ज्यांना जेवढं जमणार आहे तेवढं करायचंय. आपण वॉल योगामध्ये किंवा भिंतीला लागूनच्या योगामध्ये ही आसनं शिकलेलो आहोत. आज इंडिव्हिज्युअल विदाउट सपोर्ट करून बघायचा प्रयत्न करा. कोणताही धक्का किंवा हिसका न देता तुम्हाला जेवढं जमणार आहे तेवढंच करायचंय. सावकाश श्वास घेत कमरेतून पाय वरती उचलायचे. श्वास सोडत बैठका वरती उचला आणि डोक्याकडे पाय न्या. दोन्ही हातांनी कमरेला बैठकाला सपोर्ट द्यायचा आहे. दोन्ही हाताचे तळवे हिप्सच्या खाली, बैठकांच्या खाली टेकवून द्यायचे आणि मग श्वास घेत दोन्ही पाय सरळ करायचे. श्वास घेत दोन्ही पाय सरळ करायचे. विपरीत करणी झालेला आहे. आता दोन्ही पाय टाचा बैठका एका रेषेमध्ये आल्यानंतर आता संपूर्ण सर्वांगासन. पाठीला आधार द्या. दोन्ही हातांनी बैठकांना आधार द्या. संथ श्वसन चालू द्या. पाय वरती उचलून घ्या अँड होल्ड. धरून ठेवायचं हे आसन. जेवढं शक्य तेवढंच करायचंय. कोणताही धक्का किंवा हिसका देऊन करायचं नाहीये. सावकाश श्वास घ्या. श्वास सोडत आसन सोडणार आहोत आपण. सावकाश करायचंय. श्वास सोडत डोक्याकडे आधी पाय न्या. डोक्याकडे पाय नेऊन सावकाश दोन्ही हातांचा आधार काढत पाठ जमिनीला टेकवायची. श्वास घेत पाठ जमिनीला टेकवा आणि पाय 90 अंशाच्या कोनामध्ये आणा. बघा एकदम कंबर सुटते आणि आपण एकदम सोडली तसं सोडायचं नाहीये. बैठका सावकाश हातांचा आधार सोडत 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 खाली आणायच्या. पाठ टेकवायची. कोणताही धक्का हिसका न देता करायचं. आणि आता श्वास सोडत दोन्ही पाय सावकाश खाली आणायचे. सर्वांगासन सोडलेलं आहे आपण. सर्वांगासनामुळे थायरॉइड ग्रंथीचं कार्य सुधारतं. हार्मोन्स ज्या ठिकाणी सिक्रेट होतात ते हार्मोन्स चांगल्या पद्धतीने किंवा योग्य प्रमाणात सिक्रेट होतात. थायरॉइड ग्रंथी दाबल्या जातात. तिचं कार्य सुधारतं. ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे त्यांनी ही आसनं करणं गरजेचं आहे. आता हलासन करणार आहोत. तयार व्हायचंय. हलासन पण सर्वांगासनाप्रमाणेच आहे परंतु थोडस पुढची स्थिती आहे. करूया. श्वास घेत कमरेतून वरती पाय वरती उचला 90 अंशाच्या कोनात. धक्का किंवा हिसका द्यायचा नाहीये कोणीही. श्वास घेत दोन्ही पाय वर उचला. श्वास सोडत डोक्याकडे पाय न्या. हातांनी बैठकांना कमरेला आधार द्या आणि मग डोक्याकडे पाय नेलेले तसेच धरून ठेवा. गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीने बघा पाय खाली खेचले जातात. डोक्याच्या वर डोक्याच्या पलीकडे पायांची बोट टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सावकाश करायचंय. धक्का किंवा हिसका द्यायचा नाहीये. जी काही स्थिती तुम्हाला धरता येणार आहे तेवढी धरून ठेवा आणि होल्ड करा. संथ श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. या ठिकाणी थायरॉइड ग्रंथींवर दाब येतो. त्यांचं कार्य सुधारतं. संथ श्वसन चालू द्यायचंय. वाढलेली श्वासाची गती कमी करायची आहे. हलासन शरीराची हलाप्रमाणे आपली स्थिती होते म्हणून याला हलासन म्हटलं जातं. सावकाश सोडणार आहोत आसन. श्वास घेत बैठका आणि पाठ जमिनीला टेकवायची. हातांचा आधार काढायचा आहे. सावकाश बैठका टेकवून घ्या.
श्वास सोडत दोन्ही पाय सावकाश खाली आणा. तात्काळ मत्स्यासन करायचे म्हणजे विरुद्ध आसन. दोन्ही पायांचं पद्मासन, झोपूनच पद्मासन किंवा साधी मांडी घाला. ज्यांना पद्मासन जमतंय त्यांनी पद्मासन घाला, ज्यांना साधी मांडी घालता येते त्यांनी साधी मांडी घाला. ज्यांना पद्मासन जमत नाही त्यांनी साधी मांडी घाला. कोपर टेकवा. डोकं खांदे छातीवरती उचलून घ्या आणि मग छातीवरती उचललेलीच असू द्या, टाळू किंवा डोकं जमिनीला टेकवा. छातीवरती उचललेली असू द्या. दोन्ही हातांनी दोन्ही पायांची बोटं पकडायची आहे किंवा मांड्या पकडायच्या आहेत. टाळू टेकवा. कोपरांनी रेटा द्यायचा, छातीवरती उचलून घ्यायची आणि टाळू टेकवायचा. या ठिकाणी मान ताणली जाणार आहे. थायरॉइड ग्रंथीवर ताण येणार आहे. विरुद्ध आसन आहे. तात्काळ विरुद्ध आसन करायचं. अँड होल्ड. नॉर्मल ब्रीदिंग चालू द्या. आणि हे आसन अर्धाच वेळ, जेवढा वेळ आपण हलासन आणि सर्वांगासन केले त्याच्या अर्धा वेळ धरून ठेवायचंय आणि सोडायचंय. सावकाश पायाची बोटं सोडा. कोपर टेकवा. डोकं खांदे छातीवरती उचला. समोर बघा आणि सावकाश आता पाठ टेकवा, डोकं टेकवा. पद्मासन सोडवा किंवा दोन्ही पायांची मांडी घातली असेल ती सोडवायची आणि पाय सरळ करायचे. शयन स्थिती पूर्ण. संथ श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. ही आसनं जमत जरी नसली तरी त्यात जी काही स्थिती तुम्हाला घेता येत असेल ती स्थिती घेऊन धरून ठेवायचे. चक्रासन करणार आहोत. त्याआधी सेतुबंधासन करून घेऊया. ज्यांना चक्रासन जमत नाही त्यांनी सेतुबंधासन करायचंय. दोन्ही पायांच्या टाचा बैठकांच्या मागे टेकवा. दोन्ही हात शरीराच्या जवळ सरळ. कंबर वरती उचलून घ्या, वरती रेटून द्या. होल्ड. धरून ठेवायचंय आसन. सेतुबंधासन. सावकाश श्वास सोडत पाठ खाली आणा, जमिनीला टेकवा. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फूट अंतर घ्या. गुडघ्यांमध्ये पायांमध्ये 1 ते 1.5 फूट अंतर. चक्रासन करणार आहोत. ज्यांना चक्रासन जमत नाही त्यांनी आधीच आपलं सेतुबंधासन करायचंय म्हणजे पोझिशन ऑफ ब्रिज करायची आहे. चक्रासन करूया. दोन्ही हातांचे तळवे खांद्याच्या बाजूला टेकवून द्यायचे. एल्बो पॉइंटेड एट द रूफ. हातांचे तळवे, हात उलटे खांद्याच्या बाजूला. हातांचे तळवे टेकवल्यावर कोपर छताकडे येणार आहे. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फूट अंतर घ्या. कंबर वरती उचला, छातीवरती उचला आणि कोपर सरळ करायचे. गुडघ्यांमध्ये पाय सावकाश सरळ करायचा प्रयत्न करायचा. पूर्ण पाठ वरती उचलून घ्यायची. श्वास घ्या. श्वास घेत कंबर वरती उचला, पाठ उचला, मान ताणून द्या. कोपर सरळ करा अँड होल्ड. चक्रासन. ज्यांना चक्रासन येत नाहीये त्यांनी सेतुबंधासन करायचंय. होल्ड. 5 सेकंद अजून. 1 2 3 4 आणि 5. सावकाश पाठ खाली आणा. डोकं टेकवा, मान टेकवा, पाठ टेकवा, कंबर टेकवा, बैठका टेकवा. दोन्ही हात शरीराच्या जवळ सरळ आणायचे. संत श्वसन चालू द्यायचे. दोन्ही पाय सरळ करून घ्यायचे. पायाची बोटं खाली ताणून द्या. हात डोक्याच्या वर सरळ करून हाताची बोटं ताणून द्या. शवासन करून घेणार आहोत. आलेला ताण शवासनामध्ये घालवून टाकायचा. पोटाचे स्नायू ताणून द्या. संपूर्ण ताण वरच्या दिशेने आणि खालच्या दिशेने घालवून टाका. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फूट अंतर. दोन्ही हात शरीरापासून किंचित दूर. मान सोयीस्कररित्या कलती करून घ्या. डोळे अलगद मिटून घ्या. संथ श्वसन चालू द्या. शरीराचा जास्तीत जास्त भाग जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे.
संथ श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. आता स्वतःच्या मनाने सूचना द्यायच्या. जिथे जिथे ताण जाणवतोय तिथे तिथे मनाने जा. तो ताण घालवून टाका. शिथिल ताणा. पायाची बोट, घोटा आणि गुडघा इथे मनाने जायचंय. तिथले स्नायू ढिले सोडायचे. ताण घालवून टाकायचा. शिथिल ताणायची. पोटऱ्या आणि मांड्यांचे स्नायू ढिले सोडा. ताण घालवून टाका. शिथिल ताण. बैठकांचे स्नायू ढिले सोडा. कमरेचे स्नायू ढिले सोडा. ताण घालवून टाका. शिथिल ताण. पाठीचा प्रत्येक मणका जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. खांद्यांचे स्नायू ढिले सोडा. तिथला ताण घालवून टाका. हाताची बोट, मनगट, कोपर, दंड इथे मनाने जायचंय. ताण घालवून टाकायचा. शिथिल ताणायची. संथ श्वसन चालू द्यायचंय. वाढलेली श्वासाची गती कमी करायची आहे. कमरेचे स्नायू ढिले सोडायचे. पोटाचे स्नायू ढिले सोडा. छातीचे स्नायू ढिले सोडा.